कामांना घेतली नाही घेतली याचं कोणाशी तुम्ही डिस्कस करता? ते मागच्याच ठीक आहे, मी भांडून मागितलं म्हणून माझ्यापर्यंत आलं, पण ऍज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तुमची स्वतः नाही रिस्पॉन्सिबिलिटी का की आमच्या मतदारसंघात आमची काय डिमांड आहे? मॅडम आता सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की जी कामं आपण तुम्ही दर मीटिंगला मी मागच्या दिशेला मीटिंगला सांगितलेलं आहे की असं नाही आहे, तुम्ही डोक्यात घ्या सगळे अधिकारी की तुम्हाला कंपल्सरीच आहे की आमदारासोबत खासदाराचाही प्रोटोकॉल मोठा आहे, आमचाही सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड असतो, तर तुम्ही आम्हालाही सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे की आमचे स्वतःचे काही प्रोजेक्ट आहे का त्याच्यामध्ये टाकायचे, तर लोक आम्ही पण लोकप्रतिनिधीच आहे ना. मग तुम्ही कधी एक प्रकल्पाला तरी आम्हाला विचारलं का की मॅडम ते तुमचे काही कन्सर्ट आहे का, लोकांनी तुमच्याकडे काही शिफारसी दिलेल्या आहे का, तुमचं मत काय? मॅडम उपकेंद्र जे आपल्याला सुरू होतील तर त्याच्यामध्ये उपकेंद्र सुरू झालंय, डिपार्टमेंट कडनं मला एकाचाही फोन नाही. 4 कार्यक्रम झाले होते, मी एकाच कार्यक्रमात जाऊ शकले कारण माझं आमचं अधिवेशन होतं, पण मला पालकमंत्री महोदयांकडनं दिलं माझ्या कार्यक्रमात डिपार्टमेंट कडनं नाही. तुम्ही तारखा कसं काय विचारून घेत नाही आम्हाला? चर्चा तर करा तुम्ही आमच्याशी. 4 मान्य नाही, गव्हर्नमेंटमध्ये 4 उपकेंद्रांचं उद्घाटन झालंय कार्यक्रमाला फक्त पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार. मग आम्ही कुठून जातो? तू डिपार्टमेंटकडे आम्हाला एकदा सुद्धा तुमचा निरोप येत नाही. तुम्ही कोऑर्डिनेशन करा ना, त्यांची पण तारीख घ्या, आमची तारीख घ्या, दोघांचं व्यवस्थितपणे कम्युनिकेशन करून कार्यक्रम करा ना. तुम्ही बोर्डवर नाव फक्त आमदारांचं टाका, आम्ही गेलो म्हणत. मॅडम आपले जे आता कार्यान्वित होणार आहे ना त्याच्याबद्दल मी आधीच हे करून घेतो आणि मी तुम्हाला बघा जेवढेही तुम्ही ऑफिसर आहे ना इथे जिल्ह्यात तुम्हाला मी परत सांगते की तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करा. उद्या तुम्ही अडचणी देणार परत आम्हाला फक्त एक विजिलन्सचं पत्र द्यायचंय तुम्हाला. जिथे केंद्राचं शेअरिंग आहे तिथे आम्ही कंपल्सरी आहे, आम्हाला विश्वासात घेऊनच तुम्हाला काम करायचंय. आम्ही असं म्हणत नाही ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असते डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमात बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? मॅडम आता टेंटेटिव्ह शेड्यूल मी शेअर करेन आणि आपले जे डेट्स आहेत 700 कोटी आणताना तुमचा जो प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहराचे होते, 700 कोटी तुमच्या ग्रामासाठी मागणी होती, तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी. पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारचं आमच्याशी कम्युनिकेशन ठेवत नाही, कुठलंच नाही. पण ही कोणती पद्धत कोणती पॉलिसी तुमची नाही ना? बरोबर आहे, सांगा ना. तुम्ही बसले का तुम्ही दोघं तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी? तुमच्याकडे एकही मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुम्ही कोणी कर्मचारी अधिकाऱ्याने केलं आमच्याशी नाही करू. या बाबतीमध्ये अडजस्टमेंट मीटिंगला कोण होतं? तुम्ही होते काय? मग त्यानंतर सर मॅडम सर्व प्रोग्राम आम्ही करतो आणि प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये पत्रिका आपण फोन येते, तुमच्या पत्रिका आम्ही बघितली, फोटो बघितला, पण तुमचं कम्युनिकेशन आहे आमच्याशी खोटं नाही म्हणून विचारता. नाही ठीक आहे ना, आम्ही वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेतात. मी तुम्हाला तेच सांग, तुम्ही तारीख आम्हाला विचारून काय ठरवतो? ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख तुम्ही सांगा. मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं, मागच्या वेळेस आमदारांच्या मुलीने येऊन तिथं उद्घाटन केलं जेव्हा नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असेल, तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं ते तुम्ही उद्घाटन करता. त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापताना पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे, काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय आमचे काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम, त्यांची सारखं आम्हाला चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा देतात. नाही तसं नाहीये, पुढच्या वेळेला मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुम्ही पुढे पत्र दिलं नाही की जाऊन एक वेळ चुकला असेल, पण वारंवार त्या चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? हे बरोबर नाहीये, तुमचं काम मी हे सांगते चुकीचं. पुढच्या वेळेला तुमच्या काम कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला इमिजिएटली चार्ज करावा लागतो. काम कम्प्लीटचा विषय नाहीये साहेब, आमचं क्लिअर म्हणणं आहे. ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला म्हणते की मला आमदारांनी तेवढंच महत्वाचं, पण आमदारासोबत आमचाही प्रोटोकॉल तुम्हाला मान्य करावाच लागेल. आणि करायचं नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्या लोकसभेच्या स्पीकरला लेटर देतो की प्रोग्राम विचारत नाही.
केला कारवाई होईल तेव्हा. उगाच कोणाला अडचणीत आणणं आमचं इंटेन्शन नाही, पण तुम्ही पण तुमच्या लिमिट मध्ये राहा ना, व्यवस्थितपणे सगळं फॉलो करा ना. वारंवार सांगून तुम्ही काय ऐकत नाही. आमदार आणि खासदारांमध्ये कम्युनिकेशन आमचं खूप चांगलं आहे, पण डिपार्टमेंट जर अशा पद्धतीने बघत असेल तर ते मान्य नाही. पाण्यामध्ये 4 वेळा मला फोन करतात कार्यक्रमासाठी, मग तुमचं काम नव्हतं डिपार्टमेंटचं एक पण फोन करायचं. बरं हे फक्त मी जळगाव ऑफिसर होती, बाकीच्या ठिकाणी तू कुठं कार्यक्रम झाला आम्हाला तर पत्ता पण नाही बाकीच्या तालुक्याचं. हे बरोबर नाही तुमचं. माझं